मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून आपण कढी कशी बनवायची आणि ती ही गावरानी पद्धतीने, कारण हे आपण खलबत्त्यामध्ये हा जो याचा मसाला आहे, आलं, लसण आणि एकंदरीत जिरं यामध्ये घेतलेला आहे। तर अशी जर आपण कढी बनवली निश्चितपणे ते चवदार होईल, रंगतदार होईल, याबद्दल शंकाच नाही। कारण की आपण आज आधुनिक पद्धतीनं ज्या पद्धतीनं कढी बनवत आहोत, तर ती मिक्सरमध्ये सगळं वाटण तयार करतो, परंतु अशा पद्धतीनं बनवल्यानंतर निश्चितपणे ते छान होईल, तिची चवही चांगली येईल आणि आपलं आरोग्य देखील चांगलं राहतं। कारण तेवढा तरी मित्रांनो व्यायाम आपला या माध्यमातून होतोच, म्हणून अशी ही कढी बनवायची आहे। याचं डिटेल जाणून आपण घेणारच आहोत। तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर जाणून घेऊया आता याचं डिटेल। मित्रांनो, अशा ज्या रेसिपी असतात तर त्या आपल्या पौराणिक पद्धतीनं कशा बनायच्या, आपली आजी कशी बनवायची त्यानुसार विदाऊट आपण केमिकल कमी वापरता आपलं नैसर्गिक जेवण आणि ज्याला वाटा खलबत्ता वरवंटा आपण म्हणतो, तर त्यामध्ये जर केलं तर निश्चित त्याला चव आणि रंग हा वेगळाच येतो। तर ह्या अशाच रेसिपी आपल्या चॅनलवरती येत राहतील, म्हणून आपण चॅनलवर नवीन। यानंतर मित्रांनो हे मिश्रण यामध्ये जे आहे दह्यामध्ये बेसन आपण टाकून घेणार आहोत। त्यानंतर अर्धा चम्मच हळदी आणि आवश्यकतेनुसार आपल्याला इथं मीठ घ्यायचं आहे 1 ते सव्वा चम्मच, आणि नंतर मग आपल्याला या ठिकाणी थोडी साखर टाकायची आहे। आणि यामध्ये आपण जो आहे तो साखर टाकल्यानंतर ज्याला आपण निंबू सत्व म्हणतो ते टाकणार नाही आहोत। अशा पद्धतीने हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। मेथड तीच असते मित्रांनो। या ठिकाणी आपल्या याच्यामध्ये आपण तेल घ्यायचं आहे आणि तेल घेतल्यानंतर, कारण कढी तर आपण सगळीकडेच बनवतो, तर ही वेगळ्या पद्धतीची। हे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला इथे राई घ्यायची आहे। राई तळतळाला झाल्यानंतर 1 ते सव्वा चम्मच आपल्याला इथे जिरं घालायचं आहे आणि जिरं टाकल्यानंतर मग आपल्याला कढीपत्ता घ्यायचा आहे। कारण कढी बनवायची म्हटले आणि कढीपत्ता जर नसेल तर त्याला रंगतच येणार नाही, कारण त्याला आपण त्यानंतर थोडंसं आपल्याला या ठिकाणी हिंग घालून घ्यायचं आहे, कारण त्याने देखील आपली चव ही छान येणारच आहे। हिंग व्यवस्थित झाल्यानंतर हा आपला मसाला या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे, जो आपण खलबत्त्यामध्ये वाटून घेतला होता। व्यवस्थित तो 1-1.5 मिनिट आपल्याला या ठिकाणी ढवळून घ्यायचा आहे। जे वाटण आपण खलबत्त्यामध्ये घेतलेलं आहे ते वाटण या ठिकाणी व्यवस्थित होऊ द्यायचं आहे। यानंतर मित्रांनो हे आपण तयार केलेलं मिश्रण हे व्यवस्थित या ठिकाणी आपल्याला गंजामध्ये टाकायचं आहे। त्यानंतर त्याला व्यवस्थित वाफ येईपर्यंत 2-3 मिनिट आपल्याला जो चम्मच आहे तर तो सतत असा आवश्यकतेनुसार पाणी पण आहे तर ते आपल्याला जेवढे कॅन्डिडेट आहेत त्यानुसार घ्यावं। त्यानंतर 2-3 मिनिटांनी मग 2-3 मिनिट याला 1 ते 1.5 उकळी येईपर्यंत व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून जर आपल्याला लगेच हे मिश्रण गरम होतं तर ते उतू जाऊ नये, तर त्याकरिता ही काळजी आपण घेणं फार गरजेची आहे। मित्रांनो, कढीमध्ये त्यानंतर आपण हा जो सांबार कापून ठेवलेला होता, ज्याला आपण कोथिंबीर म्हणतो, तो टाकायचा आहे। पुन्हा 1-1.5 मिनिट 2 मिनिट होऊ द्यायचा आहे। त्यानंतर बघू शकता की हा रिझल्ट आपल्यासमोर आहे। अशा पद्धतीनं आपली कढी मित्रांनो तयार झाली, जी की महाराष्ट्रातील लहानापासून तर मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडते। एक विदर्भातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील फेमस डिश म्हणून कढी आपण प्रत्येक पाहुणे आल्यानंतर घरगुती पण आपण बरेचदा की आवडीनं खातो। तर हे होते मित्रांनो छोटीशी अपडेट। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये।